आपल्या मुलांना कधी अभ्यासाला बसवायचं हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता माझे मुले जे आहेत आणि माझ्या लहान भावाचे मुले हे सर्व इथे अभ्यास करत आहेत आपल्या घरी. ते मग कुठेही असो, आपण कोणत्याही शाळेत त्याला टाकायचं, त्याला अभ्यास करायला बसवायचं म्हणजे बसवायचं. मग आपण काय करतो, आपण जर चांगल्या शाळेत टाकलं, पैसेवाल्या शाळेत टाकलं, पैसे देतोय म्हणून त्यांच्यावर जास्त लक्ष देतोय, ही आपली गलती होते. हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. जिथे आपण CBSEमध्ये टाकले, चांगल्या चांगल्या शाळेत टाकतो आणि तिथे पैसे देतो म्हणून त्यांच्यावर आपण जास्त लक्ष देतो, कोणीही, ही आपली जबाबदारी असते. पण त्यानंतर आपण काय करतो, जिल्हा परिषद शाळेत किंवा कोणत्याही छोट्या शाळेत जर टाकलं मुलांना, तर आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. का लक्ष देत नाहीत? की तिथे आपल्याला पैसा लागत नाही. पण असं नसतंय मित्रांनो. आपल्या मुलांना रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास, प्रत्येकी 2 तास, एका दिवसात 2 तास तरी अभ्यास करायला लावायचं. बाकी वेळ त्यांना खेळायला द्यायचं, काही करायला द्यायचं. पण सकाळी 1 तास 9 वाजता असो, तुम्ही ठरवून घ्यायचं, 9 वाजता असो की किती वाजता असो. सकाळी 9 वाजता माझं जे रुटीन आहे, सकाळी 9 वाजता 9 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 8 हे मी माझ्या मुलांना अभ्यासाला बसवतोय. तुम्ही बघू शकता. काय रुद्रा, बसता ना अभ्यासाला? तर इथे बसलेले आहेत. सांगायचं तात्पर्य, तुम्हाला दाखवायचं तात्पर्य म्हणजे आपल्या मुलांना तुम्ही दररोज सकाळ आणि संध्याकाळ 1 तास अभ्यासाला बसवा. तुमचे मुले नक्की 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 हुशार बनतील, हे मी गॅरंटीनं सांगतो. आणि त्यासोबत काय करायचं, आपण काही करायचं नाही, दुसरं काहीच करायचं नाही. त्यासोबत फक्त आपण त्यांच्यासोबत एखादं पुस्तक वाचत करत बसायचं. TV लावायचे नाहीत, मोबाईल बघायचं नाही, त्यांच्यासमोर काहीच करायचं नाही. तो 1 तास जेव्हा अभ्यासाला बसतो ना, त्यावेळेस आपल्याला काहीच करायचं नाही. मोबाईल ठेवून द्यायचं, तुमच्याजवळ पुस्तक असेल तर पुस्तक वाचत बसायचं. असं काही करत बसायचं, त्यांच्यासोबत खेळायचं, त्यांच्यासोबत ते पुस्तक वाचायला मदत करायची. काय अडचण आहे ते सांगायची. आई असो, बाबा असो, घरातील कोणीही पुरुष, कोणीही मंडळी, त्यांच्यासोबत त्यांच्या वाचनात मदत करायची, जेणेकरून त्यांना आवड येईल. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. तुम्ही बघू शकता, मी पुण्याला आलो आहे आणि इथे माझ्या रूममध्ये माझे मुले आणि हे सर्व अभ्यास करायला बसले 1 तास. त्यांना डिस्टर्ब होते, पण मी तुमच्यासाठी, आपल्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की अभ्यास कसं करायला लावायचं. 1 तास सकाळ आणि संध्याकाळ जरूर बसवायचं मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओत, कारण शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण नाही तर काहीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व काम सोडायचं. आपण काम करत असाल, आपल्यामुळे जर आपल्या मुलांना शिक्षण मागं जात असेल तर सर्व सोडून द्यायचं. आपल्या मुलांना शाळा शिकवा. एक मन आहेत ना, मळी विका पण शाळा शिका. खरोखरच आहेत. आज जर आपण शाळा शिकलो तर पुढची पिढी, पुढचा जीवन आपला सुधारेल. आणि आज नाही शाळा शिकलं तर काहीच नाही, पूर्ण जीवन व्यर्थ जातोय शिक्षणामुळे. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांना जरूर शाळा शिकवा, चांगलं शिक्षण द्या, त्यांच्यासोबत अभ्यास करायला लावा, त्यांच्यावर लक्ष द्या. एवढंच मी सांगू इच्छितो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.